आणि एक मोठी बातमी येते आपल्यापर्यंत, बातमी ताडोबाहून आहे, बातमी धक्कादायक आहे। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीची शिकार झाल्याचा प्रकार समोर येतोय। व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये मृतावस्थेत ही वाघिणी आढळली आहे। शिकाऱ्यांनी लावलेल्या तारेच्या फाशेत अडकून 2 वर्षीय वाघिणीचा मृत्यू झालाय। अत्यंत धक्कादायक ताडोबा व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी आणि संबंधित वन्यजीवांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या क्षेत्रातला धक्कादायक प्रकार आहे। तिथं नेमकं शिकाऱ्यांनी कोअर झोन मध्ये फास लावला होता आणि या फाशेत तारेच्या फाशेत अडकून 2 वर्षीय वाघिणीचा मृत्यू झालेला आहे। अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे। निलेश दहाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, अत्यंत खळबळजनक बातमी आहे, काय सांगाल या सगळ्याबद्दल? नक्कीच महत्वाची बाब म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा वाघासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात ना। अशातच या भागामध्ये एका वाघिणीचे शिकार होते, ते 2 वर्षाच्या वाघिणीचे तारात अडकून ते मृत्युमुखी पडते। हे वन्यजीव प्रेमीसाठी एक अत्यंत धक्कादायक बाब म्हणावं लागेल, कारण कोर झोन मध्ये ही वाघ सेफ नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। नक्कीच कोअर झोन सारख्या परिसरातच हा शिकार झाल्यामुळे प्रश्नचिन्ह अधिक मोठ्या प्रमाणात विस्तृत होत आहे। वाघीण आणि तिथं तारेंचा हा जो फास लावला होता आहे, या संदर्भात काही आणखी माहिती मिळाली आहे का? याबद्दल अधिकाऱ्याच्या जेव्हा माहिती घेण्यात आली त्या अधिकाऱ्याकडून माहिती देण्यात आली आहे की हा तारेचा फास होता आणि तारेच्या फासेमध्ये अडकून वाघ मरण पावला आहे। इतर जनावरांसाठी त्यांनी फास लावला असत अशी ही शक्यता वर्तवली जाते आणि त्याच्यामध्ये वाघ अडकून मरण पावलाय। परंतु विशेष बाब म्हणजे आपण हे बघितली पाहिजे की कोर झोन आहे, कोर झोन मध्ये कोणाला उतराची जायची परवानगी नसते, त्या ठिकाणी शिकारी पोहोचले कसे? नक्कीच, म्हणूनच हा सगळा प्रकार अत्यंत गंभीर आहे, कारण कोर झोन मध्ये घडलेल्या प्रकारानंतर संपूर्ण सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। धन्यवाद निलेश या महत्त्वाच्या बातमीबद्दल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।